नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ऑफिशियल परिजात ब्लॉग चॅनल। आज आपण रामनवमी का साजरी करतात थोडक्यात जाणून घेऊया। चला तर मग सुरू करूया। रामनवमी हा सण भगवान रामाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो। प्रभू रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळेही हा सण साजरा केला जातो असे सांगितले जाते। पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो की माणसाचे चारित्र्य भगवान रामासारखे असावे। त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी मोठ्या संख्येने हा सण साजरा करतात। रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असे म्हटले जाते, म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। रामनवमीला या कारणास्तव दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्रीरामाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रामनवमीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करतात। भगवान विष्णूचा 7वा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी म्हणतात। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान रामाचा जन्म झाला, म्हणून या रामनवमी म्हणतात। भगवान विष्णूच्या 7वा मुख्य अवतारांपैकी भगवान राम एक मानले जातात। पौराणिक कथेनुसार पृथ्वी तलावावर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाच्या रूपात अवतार घेतला। धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो। माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामाचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते, म्हणून भगवान राम यांना खूप महत्त्व आहे। भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात। त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही, अधर्माचा अंगीकार केला नाही, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असेही म्हणतात। जे म्हणतात की कठीण परिस्थितीतही पराभव स्वीकारून अयोग्य काम करू नये। लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामासाठी व्रत वगैरे करतात। प्रभू श्रीरामाचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात। लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामाशी संबंधित आहे, म्हणूनच हा सण खूप शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक साजरा करतात। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करायला आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।